हा 9 मंत्र्यांचे राजीनामे होतील असं तुम्ही सांगितलं होतं. हो मात्र नाही जपून बोला. 9 मंत्र्यांचे राजीनामे होतील असं मी बोललो नाही. 9 मंत्र्यांचा सहभाग. 9 मंत्री कडवट भक्त आहेत. 9 मंत्री, माजी मंत्री, मंत्री भक्त आहेतच ना. पण एकाचंही नाव समोर आलं नाही. यालाच राजकारण म्हणतात. देवेंद्र फडणवीस जे असं म्हणतात, या प्रकरणात राजकारण करू नका. तुम्ही राजकारण केलं तर आम्ही राजकारण करू. कोणीच राजकारण करत नाही. राजकारण कोण करते, राजकारण कशाला म्हणतात हे मी त्यांना सांगतो. या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. पण ते जे कोणी खरात बाबा आहेत त्यांना बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांनाही माहिती आहे त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. आपण या महाराष्ट्रामध्ये जे शाहू फुले आंबेडकर, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचे आपण लोक आहोत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्यांची भूमिका अशा प्रकारच्या बोवाबाजीला उत्तेजन देण्याची कायम राहील. आपण पाहण्या गेल्या काही वर्षामध्ये किंवा काही काळामध्ये सत्ता स्थापनेसाठी, मतं मिळवण्यासाठी असे असंख्य बुवा आणि महाराज त्यांनी राजकारणामध्ये आणले. त्यांनी वारकरी संप्रदायाला राजकारणामध्ये ओढलं या लोकांनी. त्याच्यामुळे त्यांना ह्या लोकांचं वावडं नाही. काय सांगा, उद्या भविष्यामध्ये खरात बाबाचे खूपच अनुयायी आहेत म्हणून त्यांना भाजपमध्ये सुद्धा शुद्ध करून घेतलं जाईल. जे मंत्री किंवा जे इतर लोक आहेत त्यांची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे की तुमचं असं आत्मबल का घसरलं, तुमचा आत्मविश्वास का ढेपाळला मंत्री असताना की तुम्हाला या बुवाबाजीचा आधार घ्यावा लागला. मुख्यमंत्री किंवा त्यांचे लोक काय म्हणतात, काय ते म्हणे पाणी दिलं धरणातून कुठल्या तरी त्या बाबाच्या इथे. कोणत्या साली पाणी दिलं, कोणत्या कॅबिनेटने पाणी दिलं, कॅबिनेटची उपसमिती होती अशी माझी माहिती आहे. त्या उपसमितीवर कोण होतं याची जरा माहिती घेऊन बोललं पाहिजे. आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपल्याकडून अत्यंत जबाबदार विधानं आणि भूमिका येणं गरजेचं असतं अशा संवेदनशील प्रश्नात. तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी ते दुसरं सरकार होतं त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहे किंवा भूमिका आहे. मूळ प्रश्न असा आहे की तुमच्या मंत्रिमंडळातले, देवेंद्रजी मी काय ऐकतो ते समजून घ्या, तुमच्या मंत्रिमंडळातले कोणते मंत्री सातत्यानं त्या खरात बाबांकडे जात होते, त्यांना सर्व गुन्ह्यांची कल्पना होती. तुमच्या मित्र पक्षातले आमदार खासदार तिथे जात होते, ते त्यांना ताकद देत होते, बळ देत होते. मी असं कधीच म्हणणार नाही की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर सुद्धा त्यांचे फोटो आहेत. कोणी कधी फोटो काढू शकतो. तसे फोटो पाहिलं तर अमित शहांबरोबर आहेत, देवेंद्रजींबरोबर आहेत, चंद्रकांत पाटलांबरोबर आहेत ना. राधाकृष्ण विखे पाटील तर पाटावर बसून विधी करतायत, करंगळीनं पाणी सोडतायत. मी याच्यात जात नाही. मी एवढंच म्हणालो की तुमच्या मंत्रिमंडळातले जे भगतगण आहेत त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय. एक तर तुम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये या सगळ्यांसाठी, या भोंदूगिरी विरुद्ध जे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, तर त्यांना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाविषयी धडे देण्यासाठी त्यांच्यासाठी एखादं शिबिर ठेवा या मंत्र्यांसाठी की महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राची परंपरा काय आहे हे त्यांना सांगा. यात कोणीही राजकारण आणत नाही. राजकारण जर कोणी आणत असतील तर देवेंद्रजी आपण करताय, करू नका. ज्यांनी ज्यांनी आघोरी पूजा केल्या किंवा तिथे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पूजा केल्याच्या चर्चा, त्यांच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का, हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं.
यात नवीन काय? ह्यात राजकारण आहे का? ही अंधश्रद्धा किंवा जादू टोणाविरोधी जो कायदा आहे त्या कायद्याचा वापर तुम्ही कधी करणार? सामान्य माणसावर करणार, आदिवासी समाजावर करणार, पारधी समाजावर करणार? हे तुमचे मंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, पक्षाचे अध्यक्ष, तुमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष, नाव काय? सीएम बरं का, हे सगळे तुमच्या मित्रपक्ष जे आहेत, सत्तेचे अध्यक्ष, त्या प्रांताध्यक्ष आहेत, ते सगळे त्यांचे भक्त आहेत. तुम्ही त्यांच्यावरती त्यांचे कान उपटा, निदान कान तरी उपटा मुख्यमंत्री म्हणून. सीएम म्हणतात की फक्त फोटोवरून विरोधकांनी राजकारण करू नये, सर्वांसोबतचे फोटो आहेत आणि बाकीचे पुरावे त्यांच्याकडे आहेत असं ते मी म्हणतात. आता काय बोललो वेगळं? कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत म्हणून आम्ही त्यांना काही भूमिका आमची मांडणार नाही. असे कोणी कोणाबरोबर फोटो काढतात. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला अशा बुवाबाजीचा नाद आहे मतांसाठी. हे मात्र तेवढंच खरं. त्यांच्या दृष्टीनं हेच हिंदुत्व आहे. जे मगाशी म्हणालो की वारकरी संप्रदाय, अनेक संप्रदाय जे आहेत ते आतापर्यंत राजकीय याच्या रिंगणामध्ये नव्हते, त्यांना सुद्धा राजकारणात आणण्याचं काम वारकरी संप्रदायाला भारतीय जनता पक्षाने किंवा संघाने केलं. हे आतापर्यंत आम्ही पाहिलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक गोष्टीत आध्यात्मिक विषयात सुद्धा राजकारण आणण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराच्या काही शाखांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते. अशा प्रकारचे बुवा, महाराज वगैरे वगैरे जे आहेत गंडे दोरेवाले, हेच त्यांचं हिंदुत्व आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील पूजा केल्या गेल्या राजकीय नेत्यांकडनं. याच्यावरती झालं बोलून माझा नाही. बोला. सर, काल खासदारांची बैठक त्यामध्ये- मातोश्रीवरती पार पडली. नाराज खासदारांची समजूत काढली गेली व त्याच्या काही समस्या ऐकून घेतल्या गेल्या असं सांगितलं. खासदार जर नाराज असतील तर ते शिवसेना पक्षावर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर नाराज नाही आहे. त्यांची तीव्र नाराजी आहे ती देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर. तुम्ही विरोधी पक्षाच्या खासदारांना 1 रुपयाचा निधी देत नाही, त्याच्यामुळे मतदारसंघात कामं करता येत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना, कोट्यावधीच्या आमदारांना निधी देता आणि शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस या खासदारांना तुम्ही निधी देत नाही. त्याच्यामुळे कोंडी होते खासदारांची. ही नाराजी कालच्या बैठकीमध्ये व्यक्त झाली. सर, उद्धव ठाकरे आज निवृत्त होत आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे. तर त्यांच्या जागेवरती ते स्वतः पूर्ण येणार की एखाद्या कार्यकर्त्याला संधी देणार? कारण त्यांच्या काही तब्येतीमुळे मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी एक चर्चा समोर येते पक्षामध्ये. पक्षामध्ये चर्चा जर समोर आली असेल तर मला माहीत पाहिजे ना. पक्षामधली चर्चा मुंबईतली, दिल्लीमध्ये येत नाही अशी आमच्या पक्षात. एक सांगतो मी तुम्हाला, असं काही नाही आहे. आज माननीय उद्धव ठाकरे आणि इतर काही विधान परिषद सदस्यांचा निरोप समारंभ आहे. त्यानंतर नव्याने निवडणुका होतील. महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार आम्हाला किती जागा मिळतात ते पाहावं लागेल. अर्थातच राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त होत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला एकत्र बसून विचार करावा लागेल. तर जनगणना जाहीर झाली आहे, मात्र जनगणना पूर्ण व्हायला 2027 लागणार आहे आणि डिलिमिटेशन 2029 पर्यंत पूर्ण करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, डिलिमिटेशन 2029 पर्यंत निवडणुकांच्या अगोदर पूर्ण होईल का? पाहू आता भाजपच्या मनात काय. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कशा प्रकारे मतदारसंघ आपल्या सोयीचे बांधतायत, तोडतायत, हा हळूहळू आता समोर येईल. हा, एक बोला. वेगळी बातमी, एक वेगळी चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा झाला होता, तर त्यावेळेस त्यांनी शरद पवार यांच्या खात्यांचं म्हणजे ऑपरेशन तुतारी जे आहे ते सुरू केलं होतं अशी माहिती समोर आली आहे. खरं म्हणजे ऑपरेशन तुतारीपेक्षा खरात बाबाचं ऑपरेशन मुतारी जे झालेलं आहे ना, लोकांना मूत मारण्याचं, हे ऑपरेशन मुतारी त्यांच्यासाठी फार सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे तुतारीपेक्षा. कारण देवेंद्र फडणवीसांनी ऑपरेशन मुतारी सुरू केलं आहे तिकडे, हे माहिती आहे का त्यांना? आणि या ऑपरेशन मुतारीमुळे अनेक मंत्रिमंडळातले फडणवीस यांचे सहकारी भविष्यात अडचणीत येणार आहेत. फडणवीसांनी हे ऑपरेशन उगाच सुरू केलेलं नाही. त्यांच्या हातामध्ये काही मजबूत अशा गोष्टी लागलेल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये राजकारण कोणत्या अघोरी पद्धतीने केलं जातं. हां, सगळेच आमचा विश्वास नाही, आम्ही धंदे करत नाही कधी.
पण एकमेकांवरती जे काय आपल्या महाराष्ट्रात जादूटोणे सुरू आहेत, महाराष्ट्र ही बहुतेक देशातली जादूटोणांची राजधानी होईल, केली जाईल विकासात, असं दिसायला लागलंय मला. आता बोला, आता आवर काय? पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडतो आहे. कोण कोण येणार आहे, काय नक्की मुद्दे असतो? पहा की आज अनलाइकली पॅराडाईज हे इंग्रजी आणि नरक में स्वर्ग हे हिंदी, या 2 पुस्तकांचं प्रकाशन आज कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या मावळंकर हॉलमध्ये होईल. हे मूळ पुस्तक मराठीतलं आहे, त्याचं प्रकाशन आधीच मुंबईत झालेलं आहे. पण दिल्लीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होणं अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण मी नाही तर माझ्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते यांचा ज्या प्रकारे सरकारने छळ केला आणि त्या छळातून सुद्धा आम्ही उभे राहिलो. मग अरविंद केजरीवालजी असतील, संजय सिंग असतील, साकेत गोखले असतील, मी असेल, मनीष सिसोदिया असतील, सौरभ भारद्वाज असतील, असे अनेक लोक आहेत. ह्या सगळ्यांपासून काही प्रेरणा कोणाला घेता आली राजकीय कार्यकर्त्यांनी, त्यासाठी हे पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आज कपिल सिब्बलजी, अरविंद केजरीवालजी, दिग्विजय सिंग, जया बच्चन, डेरेक ओब्रायन, संजय शर्मा 4PM न्यूजचे एडिटर आहेत, असे काही प्रमुख लोक आहेत, साकेत गोखले आहेत. आणि हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता मावळंकर सभागृहात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हाय लेवल बैठक घेतली होती सध्याच्या परिस्थितीवरती, काय सांगाल? हे हाय लेवल वगैरे का असतं मला माहित नाही. मुळात त्या सरकारला कोणती लेवलच नाहीये. अब बोले आप क्या है? प्रधानमंत्री कल उच्च स्तरीय बैठक की अध्यक्षता किए. हालात जो मिडिल ईस्ट में बने हैं, देश में जो ये देश की, भारत देश की भूमिका क्या है कोई बता नहीं सकता है. मिडल ईस्ट में जो मिनी वर्ल्ड वॉर चल रहा है, मिनी वर्ल्ड वॉर, ईरान, इजराइल, अमेरिका, लेबनान, बाद में अंडरग्राउंड रशिया, चाइना और सब गल्फ कंट्रीज, ये बहुत खतरनाक मोड़ पर ये युद्ध आया है. भारत 140 करोड़ का देश, सबसे बड़ा देश है, लेकिन आज तक प्रधानमंत्री हमारे मोदी जी ने इस युद्ध के ऊपर अपनी भूमिका, अपना मत व्यक्त नहीं कर पाए. ये डर किस बात का है? आप बताइए आपकी भूमिका क्या है? आप इजराइल जाकर आए और युद्ध शुरू हो गया. आपने प्रेसिडेंट ट्रंप से एक गुलामी का एग्रीमेंट कर दिया है और आज युद्ध होने के 23 दिन बाद भी आपने भारत की भूमिका के बारे में स्पष्ट मत व्यक्त नहीं किया है. तो हाई लेवल मीटिंग का मतलब क्या है? इस प्रकार की हाई लेवल मीटिंग आप करते हो तो देश को बताना चाहिए, ऑल पार्टीज को बताना चाहिए कि हमारी भूमिका क्या है और हम आगे क्या करने जा रहे हैं. सर, महाराष्ट्र विधायक अमोल मिटकारी ने सर जो सवाल खड़े किए हैं अजीत पवार के विमान क्लब से, उन्होंने कहा कि कुछ दिन पहले भी कुछ जादू टोना वगैरह. बात ऐसी है कि उस बारे में अजीत पवार जी की पत्नी जो डिप्यूटी सीएम है, उनको भी चिंता होनी चाहिए और इस बारे में सुमित्रा पवार जी ने भी अपनी भूमिका व्यक्त करनी चाहिए. सर, राज्यामध्ये लव जिहादवर बोलणारे अनेक नेते आहेत, पण त्यांनी खराब प्रकरणावर अद्याप बोलले नाहीये. एकनाथ शिंदे यांचं नाही, त्या खराचं नाव जर सुलेमान, अब्दुल, बरं का, सलीम वगैरे असतं तर बोलले असते. हा जो खराब बुवा आहे, हां, त्याचं नाव जर सुलेमान, अब्दुल, हां, वगैरे, सलीम, औरंगजेब, अशी तसं नावाचा जर तो कोणी असता तो 100% या भारतीय जनता पक्षाची जी टोळधाड आहे लव जिहादवाली, तिने रस्त्यावरती उतरून हैदोस घातला असता. पण आता त्यांची तोंड शिवली गेलेली आहे. हे यांचं ढोंगी हिंदुत्व आहे. गेले 5 दिवस मौन आहे कोणाचं? शिंदेंचं. मला माहीत नाही. मौन आहे आमच्या दोघांमध्ये तर गेले 4 वर्ष मौन आहे ना. आम्ही दोघं मौनच आहोत. आम्ही कुठे बोलतोय? आम्ही काय? मधल्या काळात कॉल केला जातं. ते ठीक आहे. चला, थँक्यू. अडचणीत आलेले आहेत ते असं वाटतंय. देवेंद्र फडणवीस नक्की त्यांना अडचण जाणार.